नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी, की आरटी, बार्टी, महाज्योती आणि अमृत या सर्व ज्या स्वायत्त संस्था आहेत, या स्वायत्त संस्थेमध्ये एज लिमिट ही यावर्षीपासून 30 वर्षे ठेवण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक तरुण विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या मनामध्ये एक नेहमी असं संदिग्धता निर्माण झाली होती, की एम-पी-एस-सीकडे वयोमर्यादा 43 मागासवर्गीयांसाठी आणि ओपनसाठी 38 वर्षे वयोमर्यादा असताना सुद्धा सारथी, पार्टी, अमृत, टी-आर-टी-आय, आर-टी या संस्थेनं 30 वर्ष का ठेवलं? हा जणू आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे आम्हाला या परीक्षेपासून वंचित राहता येतं आणि राहावं लागेल याची भीती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळं शासनानं अनेक संघटना, अनेक विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने आणि सतत घेतलेल्या पाठपुराव्यामुळं कदाचित हा निर्णय या स्वायत्त संस्थेने मागे घेऊन ती एम-पी-एस-सी सारखं ज्याची वय एज लिमिट जेवढी 43 वर्ष आणि 38 आहे त्यापेक्षा एखादी 1 वर्ष कमी करून म्हणजे समजा 43 असेल तर 42 करायचं म्हणजे 43 वर्षापर्यंत त्यांना त्याचा लाभ घेता येईल. परंतु निश्चितपणे हा बदल सर्वांसाठी खूप आनंददायी ठरणार आहे. कदाचित आयुष्याला ही मोठी तुमच्या कलाटणी मिळणार आहे. याचं कारण असं की बुडत्याला जो काडीचा आधार वगैरे असं जसं म्हणतो आपण की ज्या विद्यार्थ्याचं वय 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं वय झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य घेणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळं त्यांची मेंटली स्टॅबिलिटी जी असते ती स्थिर राहण्यासाठी म्हणून हा निर्णय खरं तर त्यांच्यासाठी खूप मोठा आनंदाचा आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या असंख्य लाखो विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं आवाहन करतो की आपण ज्या संस्थेमध्ये येत आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अमृत असेल, टी-आर-टी असेल, बार्टी असेल, सारथी असेल आणि या संस्थेमध्ये जर तुम्ही येत असाल तर या संस्थेमधून तुम्ही आता 30 पेक्षा जर वयोमर्यादा तुम्ही क्रॉस केली असेल, ओलांडली असेल, तर ते विद्यार्थी सुद्धा याचा फॉर्म निश्चितपणे आता आजपासून ते भरू शकतात वगैरे. त्यामुळे थोड्याच वेळात ती लिंक सर्व या स्वायत्त संस्थेने ती अपलोड करणार आहेत. त्यामुळं खरं तर मनापासून सर्वांचं या ठिकाणी आपल्या ज्या विद्यार्थी आघाडी आहेत, ज्या विद्यार्थी संघटना आहेत, जे विद्यार्थी नेहमी यासाठी पाठपुरावा करत होते की टी-आर-टीचे जे महासंचालक आहेत निलेश सागर सर या समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सतत पाठपुरावा करून त्यांना ही समस्या सांगून आणि आर-टी मधील विशेष करून आर-टीतल्या अधिकाऱ्यांना सुद्धा हा विषय सतत बैठकीमध्ये मांडून ठेवून की सांगून की हा वयवाढीचा विषय जो आहे तो खरं तर विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही आहे. त्यामुळं आपण विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घेऊ असे बार्टीतले आर-टीतले सर्व अधिकारी मिळून हा कदाचित निर्णय विद्यार्थ्या हितासाठी घेतलेला आहे. म्हणून एज लिमिट लक्षात ठेवा. तुमच्या समोर जे आता परिपत्रक दिसतंय तर या परिपत्रकामध्ये जे एज लिमिट आहे तर 30 पेक्षा जास्त इथे लिहिलेले आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा कमाल मर्यादा 30 आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे असं लिहिले बघा. ते 30 जे आहे ना शिथिल म्हणजे थांबवण्यात आलेली आहे तिथं सध्या. परंतु लक्षात ठेवा याचं एज लिमिट जे आहे ना आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 43 वर्ष होतं आणि बाकींच्यासाठी 38 वर्ष होतं. कशासाठी हे एम-पी-एस-सी मध्ये बरोबर आहे राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याच्यासाठी सर्वांसाठी हे एज लिमिट किती आहे 43 आणि 38 आहे आपल्या आयोगाच्या याच्यावर. बरोबर विद्यार्थ्यांची सर्वांची मागणी होती की 43 आणि 38 वर्ष ठेवा. तुम्ही 30 वर्षे का ठेवताय? त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांवर हा अन्याय होणार आहे. अशी जेव्हा मागणी समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुढे येत होती तेव्हा शेवटी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था ही जी बॉडी आहे याचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय निलेश सागर सर हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचं हे परिपत्रक आहे. त्यांनी सर्व संस्थेला सांगण्यात आहे कोणकोणती संस्था टी-आर-टी-आय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर-टी या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्याच्यामध्ये महाज्योती नाही, महाज्योती सेपरेट आहे. तर एवढ्या या संस्थेनं आता 30 वर्षापेक्षा अधिक आता इथं फक्त यांचा उल्लेख काय केले की 30 प्लस लिहिलेले आहे. परंतु एक लक्षात घ्या की याची वयोमर्यादा किती होऊ शकतं ही बघा 43 आहे तर 42 वर्षापर्यंत विद्यार्थ्याला फॉर्म भरता येईल आणि ह्याचा 1 वर्ष म्हणजे 37 वर्ष प्लस वगैरे भरता येईल. कारण 1 वर्ष लाभ म्हणजे त्याचं 43 वर्ष होतं. त्यामुळे 1 वर्ष कदाचित शिथिल होऊ शकतं आहे त्या वयोमर्यादा किंवा तेवढीच राहू शकते. त्यामुळे आपल्याला सर्वाला मोठी आनंदाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात, त्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता लागते, फॉर्म कसा भरायचा या संदर्भातले 2 व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आमच्या एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर YouTubeच्या अपलोड केलेले आहेत आणि सांगितलेले आहे डिटेल माहिती. ते व्हिडिओ पहा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्र लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा ही अशी संधी मिळणं म्हणजे तुम्हाला कदाचित ही पास करण्यासाठीचा एक मोठा तुमच्याकडे पुश केलेला आहे. त्यामुळे या संधीचं आपण सर्वांनी सोनं करायचं आहे. आणि या संदर्भात अजून काही अडचणी आली असेल तुम्हाला तर आमचा मोबाईल नंबर दिलाय त्यावर फोन करा. आमची व्हिडिओ पाठीमागे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत या संदर्भातले कागदपत्र संदर्भात आणि त्याची पात्रता संदर्भात. तर ही दोन्ही व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे बघा आणि 30 प्लस असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या संस्थेमध्ये तुम्ही जर कोणी बार्टीतला असेल, कोणी आर-टीतला विद्यार्थी असेल, सारथीतला असेल, या सर्वांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या विद्यार्थ्याचा फॉर्म भरा.
आणि या योजनेचा लाभ घ्या. पुन्हा एकदा सांगतो, महिन्याला तुम्हाला 10,000पेक्षा जास्त रक्कम 12-13,000 रुपये तुमच्या परीक्षेनुसार ही रक्कम तुम्हाला मिळतं. एक 11 महिने हे चालू असतं. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत वगैरे ग्रुप सी ची असेल, बी ची असेल, राज्यसेवेची असेल, त्यामुळे तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे की तुम्ही मेंटली खूप शांत वगैरे असं राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल की अभ्यास करण्यासाठी वगैरे इकॉनॉमिकली तुम्ही एकदम शांत झाल्यामुळे तुमचा रिझल्ट यामध्ये चांगल्या रीतीने येऊ शकतं. म्हणून या निर्णयासाठी म्हणजे 43 वर्षे वयोमर्यादा आणि 38 वयोमर्यादा म्हणजे आयोगाप्रमाणे जी वयोमर्यादा करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय काही जे काही लोकप्रतिनिधी असतील आणि त्याचबरोबर विशेष करून पुण्यामधल्या ज्या काही विद्यार्थी साठी काम करणारे विद्यार्थी, आपल्यातलेच अभ्यास करणारे विद्यार्थी कार्यकर्ते असतील, विद्यार्थी नेते असतील, विद्यार्थी आपले मित्रमंडळी असतील, यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे की बार्टीचे महासंचालक असतील, TRTचे महासंचालक असतील, यांना सतत भेटून त्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांना सांगितले की हा जो निर्णय आहे तो विद्यार्थ्यावर अन्यायकारक आहे, त्यामुळे हे तुम्ही करू नका प्लीज, अशी जेव्हा रिक्वेस्ट करून त्यांना कागदपत्री जेव्हा हे गोष्टी सांगण्यात आले आणि काही आरटीतल्या अधिकारी वर्गानं सुद्धा हा विषय मांडून धरला की हा निर्णय आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यामुळे आपण वयोमर्यादा देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थी, अत्यंत गरीब कुटुंबातले विद्यार्थ्यावर अन्याय होईल, म्हणून असं सर्वांचा खरं तर आपण त्यांचा आभार किंवा त्यासाठी सर्वांचं विशेष हे केलं पाहिजे. म्हणून ओके, तर आपण सर्वांनी या जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरा. ओके, काही अडचण येईल तर आम्हाला फोन करा किंवा आमचे मागील व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ डिटेल सांगलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा, कोणकोणती कागदपत्र लागतात, ओके, पात्रता कोणती आहे त्या संदर्भात आहे आणि यांच्या वेबसाईटवर यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्यामुळे टेक्निकल नंबर दिलेले आहे, त्यावरही कॉल करून तुम्ही फॉर्म कसा संदर्भात भरायचा हे करू शकता. पण निश्चित फॉर्म भरा आता, त्यामुळे डेट पण वाढवलेली आहे. 4 सप्टेंबर 2026 रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ही डेट वाढवलेली आहे. त्यानंतर कोणती मुदतवाढ वगैरे करण्यात येणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरा. तुम्हाला या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार.